तर मित्रांनो, कसं आहे ना, जेव्हा आपण स्वतःहून काम करायला रोडवर निघतो ना, तेव्हा आपल्याला खरी कंडिशन कळते. तिथे घरकडं तेवढंच उरतंय, गाडीच राहते, बाकी काही राहत नाही. मत आहे आणि तुमची इच्छा असेल जिरवून घ्यायची तर जिरवायला तुम्ही येऊ शकता 100%. तर हाय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एक लास्ट व्हिडिओ मी टाकला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की मला व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही, कंटिन्यू करू की नाही. तर तुमच्या सगळ्यांचे पॉझिटिव्ह कमेंट आले, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आज अशा एक टॉपिकवर बोलणार आहे मी, जे की तुम्हाला तुमच्यासाठी खूप फायद्याच होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर आपण न टाइमपास करता व्हिडिओ चालू करू मित्रांनो. तर मित्रांनो, या मागच्या 2-3 दिवसांमध्ये मला असे कॉल आलेत किंवा जे मला माझे व्हिडिओ बघतात आणि मला इन्स्टाला मेसेज करतात, त्यानंतर मी त्यांना इन्स्टाला कॉल करून बोलतो, त्यांच्याशी मी संवाद साधतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी जानेवारीमध्ये गाडी घेतली होती आणि ज्यावेळेस मी घेतली होती त्यावेळेस मी टोटली नवीन होतो. मी क्लास लावला होता, त्यानंतर मी ह्याच गाडीवर ट्रेन झालो आणि चालू केले. आणि मित्रांनो, माझा जॉब आहे, जॉब प्लस मी हे करतो, जेवढं होईल तेवढं हे करतो आणि मी चालू केले. पण मित्रांनो, हे मला जमले, मला फक्त तुम्ही गाडीमध्ये बघताय मित्रांनो. 7 महिन्यापासून कोणी मला बघत असेल, पण मी ते याच्या आधी काय करत होतो, काय काय स्ट्रगल केली, हे मला माहिती आहे मित्रांनो, बरोबर आहे. प्रत्येक व्यक्ती हा काम करू शकत नाही. मला काय सांगायचं मित्रांनो, की माझं बघून नाही म्हणता येणार, पण असे काही युट्यूबर्सचे व्हिडिओ बघून 2,000 रुपये होतात रोजचे, 2,500 रुपये, 3,000 रुपये रोजचे होतात, असं बघून मित्रांनो काही लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत. आणि गाड्या घेतल्यानंतर त्यांना हप्ता पण निघत नाही आणि घराचा EMI, घराचं भाडं पण निघत नाही आणि EMI पण निघत नाही आणि डिप्रेशनमध्ये गेले. मी डिप्रेशनचा व्हिडिओ टाकला होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही आधी मार्केटमध्ये R&D करा. आधी तुम्ही माहिती करून घ्या की मार्केटमध्ये काय चाललंय, काय नाही, काय रेट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं एवढं सोपं नाही आहे. आपल्याला वाटते मस्त स्टेअरिंगवर बसून गाडी चालवायचं, पण जे पाठ दुखते ना, जे कंबर दुखते ना गाडी चालवल्यावर, जेव्हा आपण 200 किलोमीटर गाडी चालवतो ना आणि डोकं दुखते गाडीमध्ये कंटिन्यू AC मध्ये बसून, आपल्याला वाटते की मस्त का चालवून आतमध्ये बसून राहायचं. जे त्रास होतो ना, जो व्यक्ती करतो ना, हे त्यालाच माहिती होते मित्रांनो. त्यामुळं फक्त एवढं बघून घेऊ नका, आपल्याला काय फक्त 16,000 भरायचे आहे, 18,000 भरायचे EMI आणि रोजचे 2,000 झाले तर 2 गुणेला 30 असा आपण हिशोब लावतो. 60,000 रुपये झाले. 60 मधून मग आपले 30 गेले तरी आपल्याला 30 राहतात. पण असं नाही मित्रांनो, जवळपास जर तुम्ही 30 दिवस काम केले तर तुम्हाला 600 ते 700 रुपयाचा CNG रोज लागतो. जवळपास 20,000चा CNG लागतो. मेंटेनन्स वेगळा राहिला आहे. मेंटेनन्स म्हणजे फक्त सर्व्हिसिंग आली नाही मित्रांनो, त्यामध्ये मेंटेनन्स कशाला म्हणतात तुम्ही मेंटेनन्समध्ये ते पण पकडा. इन्शुरन्स, टॅक्स, तुमचे पासिंग वगैरे, ते सगळे पैसे त्याच्यामध्ये पकडा. जवळपास तुमचं 300 ते 350 रुपये मेंटेनन्स होते महिन्याला. 300-350 रुपये मेंटेनन्स म्हणजे दिवसाला होते. तर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये मेंटेनन्स काढायचंय, 20,000 रुपये CNG काढायचंय. परत तुम्ही काम करताय, तुम्ही जर काम केले फुल टाइम तर तुमचं 20,000 रुपये काढायचे. उदाहरणार्थ 20-25,000 रुपये, 50,000 तिथेच झाले. काय उरले तुम्हाला? ही आजची रिअल कंडिशन आहे मित्रांनो. त्यामुळं मला एकच सांगायचं सगळ्याला, फक्त व्हिडिओ बघून तुम्ही गाडी घेऊ नका. तुम्हाला घ्यायची, तुम्ही घ्या बिंदास, मी कोणाला नाही म्हणत नाही. परत असं नको व्हायला की मी तुम्हाला म्हणतोय की गाडी घेऊ नका. बरेच लोकांचं खूप दुखतंय पोटात की हा म्हणतोय की गाडी घेऊ नका आणि स्वतः कमवतोय. मी फक्त माझी गाडी क्लिअर करतोय, कमवत नाही याच्यावरून काहीच मी. आणि ह्याच्यावर फक्त नॉर्मल आपलं चहा पाणी होते, दुसरं काही होत नाही. घर चालते फक्त, दुसरं काहीच होत नाही याच्यावर. सध्याच्या कंडिशनमध्ये एवढे रेट खराब झाले. आणि ते प्रताप सरनाईकने काल व्हिडिओ टाकला होता 5 तारखेला. ABP माझावर बघितला मी व्हिडिओ. परत ते काहीतरी बाईक टॅक्सी सुरू करणार आहे, परत कुठल्या ते 5,000 लोकांना रोजगार देणार आहे, स्वतःच्या गाड्या काढणार आहे. परत ते काय विषय होईल ते समोर ते मला माहिती नाही. परत आता मेट्रोचं काम व्हायला लागले. 1-1.5 वर्षामध्ये, एखाद्या वर्षामध्ये ते काम होऊनच जाईल. त्यानंतरची परिस्थिती काय ते देव जाणो, ते आपल्याला माहिती नाही त्यानंतरची परिस्थिती काय आहे. आणि सध्याला मित्रांनो सगळे ड्रायव्हर रडतायत, धंदे नाही आहेत. त्यामुळं जर कोणी सुखी जीवन जगत असेल तर तिथं सुखी जीवन जगा. आणि मित्रांनो, हे जे ऑप्शन नाही आहे की तुम्हाला गाडीच घ्यायची आहे. लोकांना वाटतं की हे खूपच इझी आहे राव, पण जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये गाडी चालवसाल ना, तेव्हा 2 व्हीलरवाला इकडून टाकल, रिक्षावाला कुठून पण टाकून देतो, 2 व्हीलरला कुठून पण टाकल, घासतात रोज लोक इकडून तिकडून गाडीला.
मग तेव्हा कळते आपल्याला. मला एका सबस्क्रायबर मित्राचा फोन आला होता. ते म्हणले की मला राव खूप इझी वाटलंय, पण म्हणला राव एवढं इझी नाही हे. खूप डिप्रेशनमध्ये होते. त्यांना मी थोडं मोटिवेट केलंय, समजावलंय. एक 40 ते 50 मिनिटं मी त्यांना फोनवर बोलून समजावले. म्हणाला घेतली ते घेतली, आता टेन्शन नका घेऊ, काम करा. ते बोलतात की मला वाटलं होतं की होईल, मी काम सोडून गाडी घेतली. परत मित्रांनो एक सांगतो मी, काम सोडून कोणीच गाडी घेऊ नका. जर कोणाला 30, 35, 40 हजार पेमेंट असेल तर त्यांनी तर बिलकुल काम नाही सोडायला पाहिजे, बिलकुल नाही. ते 30, 35, 40 हजार रुपयाला तुम्हाला मेंटेनन्स काही नाही. फक्त 8 ते 10 तास तुमची काही ड्युटी असेल ते तेवढं जायचंय. बॉसची किरकिर असेल, तुमच्या सुपरवायझरची, तुमच्या वरच्या लेवलला कोणी मॅनेजर असेल त्यांची किरकिर असेल, तेच तुमचं मेंटेनन्स आहे, तेवढंच आहे तुम्हाला, बाकी काही नाही आहे. बाकी ते पैसे तुम्हाला टोटल तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतात महिना भरला की. पण इथं तुम्हाला स्वतःहून जावं लागेल, काम करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला पैसा येईल. आणि जेव्हा आपण स्वतःहून काम करायला जातो ना तेव्हा दुखते आपली. त्यामुळे मित्रांनो असं कुठला पण डिसिजन घेऊ नका. जे पण गाडी घेते मी त्याला आधीच समजून सांगतो. आणि खूप रिस्क आहे याच्यामध्ये. सपोज आता लोक म्हणतात की मी मेहनत करतो, असं करून करून किती मेहनत करणार आहे? 8 ते 10 तासामध्ये बॉडी थकणार. 8 ते 10 तासामध्ये काय करून घेणार आहे? त्याला खर्च पण किती आहे ते पण बघा ना. 8 ते 10 तास काम केलं तर 100 रुपये तुमचाच मेंटेनन्स आहे. 100 रुपये 200 रुपये तुमचेच खर्च होतील. तुम्ही असं पाऊल उचलताय, तुम्ही आधी मार्केटमध्ये काम करून बघा, सर्वे करून बघा आहे की नाही खरंच, जेणेकरून तुमचे ते 8 ते 10 लाख रुपये वाचणार. बरेच ड्रायव्हर लोक सुसाईड पण करताय मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता ज्याच्या बाबा काहीतरी दुसरे इन्कम सोर्सेस आहेत त्याला काही अडचण नाही, पण ज्याचं फक्त एकच इन्कम सोर्सेस आहे त्याला खूप भारी जाणार मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मी का बरं एवढं मन तोडून सांगतोय तुम्हाला की मला 1-2 ड्रायव्हर लोकांचे फोन आले. एका तर मित्रांनी काल कमेंट केली की दादा मी नवीन गाडी घेतली, मला गाडी परफेक्ट जमत नाही, मी आणखी ट्रेन होतोय. आता जर तुम्हाला गाडी येत नाही तर मग तुम्ही आधी ट्रेन व्हायचं ना. म्हणजे तुम्हाला वाईट नका वाटू देऊ, पण आधी तुम्ही ट्रेन व्हायचं, नंतरच गाडी घ्यायची ना. पण आता जरी घेतली असेल तर तुम्ही हिंमत करून ट्रेन व्हा, चालवा आणि कमवा आणि गाडी फेडा लवकर. हेच मला सांगायचं. बाकी मला असं कोणाला वाईट उद्देशून काही बोलायचं नाही. नवीन घेणाऱ्या माणसांनी तुमचं स्वागत आहे, तुम्ही घेऊ शकता. पण ही परिस्थिती आहे, हे परिस्थिती जर तुम्हाला ऍक्सेप्ट असेल तर वेलकम आहे तुमचं. मी काय तुम्हाला कोणी सल्ला देणार असं मी सांगणार नाही की घ्या नका घेऊ. हे सगळ्यांचा पर्सनल डिसिजन आहे. कोणी पण घेऊ शकतं आणि कोणी पण करू शकते. त्यामुळे ह्या कंपन्याला माझा आलाय खूप. त्यामुळे ह्या कंपन्या काही पण रेट देत आहेत. त्यांना गाड्या नंबर ऑफ गाड्या भेटतात जेवढ्या पाहिजे तेवढ्या, त्यामुळे ते काही पण रेट देतात कंपन्या. तर आता मला एक ट्रिप आली मित्रांनो, तर मित्रांनो कसं आहे ना, जेव्हा आपण स्वतःहून काम करायला रोडवर निघतो ना तेव्हा आपल्याला खरी कंडिशन कळते. तिथं घरी बसून किंवा आम्ही इथे गाडीमध्ये बसून व्हिडिओ बनवतोय, ठीक आहे, आमचं काम आहे, आम्ही व्हिडिओ बनवतोय. युट्यूबवरून काहीतरी अर्निंग मिळण्यासाठी युट्यूबवर व्हिडिओ टाकतो. असं नाही की बाबा, आम्हाला बरेच लोक म्हणतात की राव तुम्ही व्हिडिओमध्ये अर्निंग सांगता आणि लोक तुमच्या व्हिडिओमुळे गाडी घ्यायचा प्रयत्न करतात. आता हे व्हिडिओ म्हणजे आम्हीच बनवत नाही, प्रत्येक लोक व्हिडिओ बनवतात. म्हणजे कोणाचं काही कंटेंट असतो, कोणाचा काही कंटेंट असतो. आमचं कंटेंट हे आहे. आता दुसरं आपल्याकडे वेळ नाही, पण आवड आहे व्हिडिओ बनवायची तर व्हिडिओ बनवतो. त्यामुळं व्हिडिओ बघून फक्त तेवढंच बघू नका की 2,500 रुपये झाले दिवसाला 3,000 रुपये झाले. पण त्याच्यामधून तुम्ही ते सगळं कॅल्क्युलेट करा आणि तुम्हाला एक दिवस हप्ता भरायचा नाही, 1 महिना तुम्हाला EMI भरायचं नाही. तुम्हाला कोणाचे 4 वर्ष EMI असतात, कोणाला 5 वर्ष EMI असतात. त्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला सेफ गाडी चालवावं लागेल आणि ते सगळं क्लिअर करावं लागेल. आणि 48 हप्ते किंवा 60 हप्ते तुम्हाला क्लिअर करायचे आहे. तर ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला किती मेहनत लागेल हे तुम्ही विचार करा. आणि जरी हे एवढं सगळं तुम्हाला पटत असेल, ॲक्सेप्ट आहे तुम्हाला, तर मग तुम्ही गाडी घेऊ शकता. त्याच्यामध्ये मला असं काही नाही की बाबा तुम्ही गाडी घ्या नका घेऊ. पण मला 1-2-4 मित्राचे कॉल आले की असं असं आहे. आणि म्हणजे थोडक्यात लोक याला त्याला हे करून म्हणजे नाही का, ह्याचे त्याचे व्हिडिओ बघून गाडी घेण्याचा प्रयत्न करतात की बाबा आपण बी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे विषय कसा आहे ना, लोकांना वाटतं की असं बी आपलं बाहेर कुठं काही होत नाही आहे. तर कसं होते ना, कोणी सपोज एखाद्या कंपनीमध्ये काम करते तर त्याला काय वाटते, काय राव हे 15-20 हजार पेमेंट आहे आणि ते किरकिर आहे, तर त्यापेक्षा म्हटलं वाटते की चला आपलं स्वतःचं काहीतरी करू. हे स्वतःचा बिझनेस आहे मित्रांनो, पण टोटल अवलंबून कशावर आहे, ओला आणि उबेरवर अवलंबून आहे. स्वतःचा आम्ही मान्य करतो, ह्याच्यामध्ये टाईमची फ्लेक्झिबिलिटी आहे आपल्याला. कधी पण तुम्ही जा,
कधी पण या, असं काही हे नाही आहे. पण कधी पण जा आणि कधी पण या तर तुमचे पैसे होणार का? बिलकुल पैसे होणार नाही. त्यामुळं ह्याला पण वेळ द्यावा लागतो. हा बिझनेस आहे, पण हा खूप वेगळ्या टाईपचा बिझनेस आहे. शेवटी माणसाकडं तेवढंच उरतंय, गाडीच राहते, बाकी काही राहत नाही. ह्याचपर्यंत त्याच्या लोकांची हिस्ट्री आहे आणि घर चालते, बाकी दुसरं काही नाही. आणि त्याच्यामध्ये जर 7.5 लागली, जर कोणाची गाडी इकडे तिकडे ठोकल्या गेली, जर मोठा काही खर्च आला तर तो एक वेगळाच विषय आहे. त्यामुळं मला हेच सांगायचं, जर कोणी सुखी जागी असेल तर सुखी जागी चुपचाप आपलं काम करत राहा, हे माझं मत आहे. आणि तुमची इच्छा असेल जिरवून घ्यायची तर जिरवायला तुम्ही येऊ शकता 100%. त्याच्यामध्ये मी थोडं टोचून बोलतोय, पण माझं टोचून बोलल्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर होऊ द्या. एवढं इझी नाही आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, मी गाडी घेऊन ओला उबेरला चालवणं, सध्याच्या टायमिंगला सर्व्हाइव्ह करणं. एवढ्या गाड्या झाल्या ना, खराडी झाले, इमाननगर झाले, एअरपोर्ट झाले, त्या साईडला जर गेले ना आता, की तुम्हाला असं म्हणजे मोजता येणार नाहीत, नंबर ऑफ गाड्या दिसतील तुम्हाला, मोजता येणार नाहीत. त्यामुळं असं डिसिजन नका घेऊ. आणि हे डिसिजन तर चुकून नका घेऊ कोणी, की बाबा तुम्हाला गाडी चालवता येत नाही डायरेक्ट गाडी घेतली. माझ्यासारखं करू नका. मी वेगळा व्यक्ती आहे, माझा माइंडसेट थोडा वेगळा आहे. आणि मला जे जमत नव्हतं ते मी करून दाखवले लोकांना. मला पण लोक बोलले होते की तुला जमणार की नाही, आणि मला विश्वास होता आणि मी ते केले आणि ते शक्य झालंय. तर असं पण तुम्हाला विश्वास पाहिजे. तर दादाची कमेंट होती की मला गाडी जमत नाही, कॉन्फिडन्स येत नाही. तर आता तुम्ही घेतले तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. ते तुम्हीच करू शकता, दुसरं काही येऊन कोणी गाडी चालवणार नाही, ते तुम्हालाच करावं लागेल. आता घेतले तर तुम्हाला करावंच लागेल. यासाठी मी म्हणतो एवढं इझी नाही राव. कोण कुठून गाडी टाकेल ना ट्रॅफिकमध्ये, काही भरोसा नाही. भांड तुम्हालाच खावं लागेल. ही कंडिशन आहे रोडवरची. माझ्याकडून तर फक्त एकदा झाले, बाकी 1-2दा झाले माझ्याकडून, टच झाले नॉर्मल. आणि एकदा ती थोडी ठोकली होती, कमी स्पीडमध्ये होती, जास्त काही झालं नाही माझ्याकडून, कारण की मी सेफ चालवतो. जेवढी सेफ चालवता येईल तेवढी सेफ चालवतो, तेवढं. तर मित्रांनो, एक वेळ अशी होती, दुपारच्या 12 ते 12:30 किंवा 2 वाजेपर्यंत मी 1,500 रुपये करून घ्यायचो, जेव्हा नवीन नवीन गाडी घेतली तेव्हा. आता दिवसभर सकाळी 10 वाजतापासून करतोय, 9-9:30 वाजता आलो होतो, 10 वाजतापासून चालू केले, तरी आतापर्यंत 1,000 रुपये पण झाले नाही. आता वाजले 5 संध्याकाळचे, 1,000 रुपये पण झाले नाही. तर ही सध्याची बिझनेसची कंडिशन आहे.